नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कावेरीने आता सगळ्यांना धमकी देऊन जेवायला बसवलेलं असतं आणि अमृता तशीच उभी राहिलेली असते. काय गे, मला घराच्या बाहेर काढण्याचे स्वप्न रंगवून झाले असतील तर जेवायला बस, तुला काही वेगळं सांगू का. ते आता कावेरीला घाबरते आणि पटकन जेवायला बसलेली असते. कावेरी आता त्यांच्या कडेकडेने फिरते, त्या अगदी घाबरल्यासारख्या जेवत असतात आणि कावेरी म्हणते या सगळ्यांना एकत्र जेवायला बघितल्यावर मा सुद्धा येणार आणि मा सुद्धा जेवण नक्कीच करणार, पण मा इथे यायच्या आधी मला इथून निघून जायला लागणार, नाहीतर मा जेवण करणार नाही. कावेरी आता मनातल्या मनात विचार करतच असते. तेवढ्यात का ती मा आलेली असते आणि मा आल्यावर काय कावेरी लगेच बाजूला जाते. यमुना जोरात ओरडते, मा आली, आणि सगळ्या उठून उभे राहतात. कावेरीने आता खाली मान घातलेली असते कारण माच्या समोर ती काही जास्ती बोलत नसते. आल्या आल्या मा सगळ्यांची ताटं बघते आणि पहिला प्रश्न विचारते, हा स्वयंपाक कुणी बनवलाय. आपल्या घरचं जेवण असं कधीच दिसत नाही, हे वेगळंच काहीतरी आहे. नेमकी कुणी बनवलंय. कोणीच काही माच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, अगदी खाली मान घालून शांत बसलेले असतात. मा म्हणते, इतका अवघड प्रश्न आहे की कुणालाच उत्तर येत नाहीये. अगदी साधा सोपा प्रश्न विचारला, स्वयंपाक कुणी बनवला, एवढंच कुणीतरी सांगा. पौर्णिमा म्हणते, वहिनी आम्ही जेवणारच नव्हतो, आमची इच्छाच नव्हती हिने केलेलं जेवण जेवायची, पण ह्या कावेरीने सुरीचा आणि काठीचा धाक दाखवला, अगदी आम्हाला धमकी दिली आणि लहान लेकरासारखं जेवायला बसवले आणि अजूनही आमच्या डोक्यावर ती बसलेलीच आहे. आम्ही जेवण जेवतो की नाही, सगळं संपवतो की नाही. वहिनी खरंच आम्हाला काही जेवायचं नव्हतं. पौर्णिमा आता पटकन सांगून टाकते. पौर्णिमा म्हणते, वहिनी या मुलीची भीती वाटायला लागलीये, ही कधी काय करेल खरंच सांगता येत नाही. भाऊजींच्या बाबतीत काय केलं, कुठल्या थराला गेली कळालं ना, त्यामुळे आम्हीही जरा घाबरूनच राहतो आणि ही जे सांगेल ते ऐकतो, कारण नाही ऐकलं तर ती काय करेल. भाऊजींच्या बाबतीत तर आपल्याला कळालंच आहे ना वहिनी, त्यामुळे अगदी जबरदस्तीने आम्ही जेवायला बसलो. माने आता टेबलवर असलेली काठी सुरी सगळं काही बघितलेलं असतं आणि मा आता बारीक विचार करायला लागलेली असते. मा आता ती सुरी घेते आणि तिकडच्या बाजूला असते तर इकडे येऊन उभी बरोबर कावेरीच्या समोर येऊन उभी राहते आणि सुरी हातातच पकडलेली असते. काय गे, कावेरीच्या हातातली काठी पण मा आता हातात घेते आणि कावेरीकडे बघते. कावेरीने आता अजून मान खाली घातलेली असते कारण मा काय म्हणणार हे कावेरीला कळालेलं असतं. मा म्हणते, काय ग, काठी चाकू हे सगळं काही दाखवून धमकावून जेवण जेवायला लावते, अगदी जबरदस्तीने यांना धाक दाखवते एका या वस्तूंचा आणि मग तू केलेलं जेवण यांना जबरदस्तीने जेवायला लावतीये. तू स्वतःला समजतीस तरी काय ग. हे सगळ्या गोष्टींचा धाक दाखवला आणि मग या तिघींना जेवायला बसवलं ना तू अगदी जबरदस्तीने. आता मी सांगते तेच करायचं. मग आता दोन्ही वस्तू कावेरीच्या समोर फेकून देते आणि म्हणते की घे हे, यापैकी काहीही वापर आणि मार मला, मलाही धमकावून दाखव, मलाही घाबरून दाखव. या वस्तूंचा वापर कर आणि या माला धमकावून आणि घाबरून दाखव. स्वतःला शाणी समजतेस ना, चल चल कुठल्याही वस्तूचा वापर कर, आवर पटकन. मोठ्या आवाजात मा आता बोलत असते. मा म्हणते, आज मला काही झालं तरी बघायचंच आहे, तुझ्या हातात किती जोर आहे. धमकाव ग मला, कर या वस्तूंचा वापर आणि कर, मला काय करायचंय ते कर. माझ्याकडे बघत नको बसू, बघितल्याने काय होणार नाहीये. तू या वस्तूंचा वापर कर आणि मला धमकावून दाखव. आज बघतेच मी तुझ्यामध्ये किती जोर आहे. चल 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 वापर कर पटकन. मा म्हणतात, काय ग, माझ्या पवित्र स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करायची तुझी हिंमत तरी कशी झाली. लाज नाही वाटली. विचारलं होतंस का मला स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करू का. तुझी हिंमतच कशी झाली माझ्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवायची. माझ्या स्वयंपाकघरात माझी अन्नपूर्णा राहते, तिथे तुझ्यासारख्या मुलींचं काय काम. काठी घेऊन हल्ला करणारी मुलगी तू, दुसऱ्यांचा जीव घेणारी, आणि माझ्या अन्नपूर्णाच्या ठिकाणी इतक्या पवित्र जागेवर तू गेलीच कशी आणि स्वयंपाक करायची हिंमतच कशी केली. मा तिला आता खूप बोलत असते. कावेरी आता खाली मान घालून फक्त मा काय बोलतेय तेवढं काय ऐकत असते. तुझे अपवित्र हात आणि या हाताने केलेले जेवण कुणाच्याही अंगी लागणार नाही. माझ्या नवऱ्याच्या खुनाचे, जवळजवळ माझ्या नवऱ्याचा तू खूनच करायला लागली होती, त्याने हे बरबटलेले हात आणि त्या हाताने जेवण केलं आणि तेच माझ्या घरच्यांना जीव घालतीयस तू, तेही अगदी जबरदस्तीने. या चाकूचा या काठीचा वापर करून अजून किती किती आणि काय काय करशील ग तू. मा म्हणते, या खुनी हाताने जेवण्यापेक्षा उपाशी मरण पत्करेन मी, पण तुझ्या खुनी हाताने केलेले जेवण मी जेवणार नाही. न जेवता मरून जाईन, पण एक अन्नाचा कणही खाणार नाही मी. कळलं काय. परत अशी हिंमत करायची नाही. माझ्या स्वच्छ पवित्र अशा स्वयंपाकघरात जायचं नाही आणि तुझ्या या बरबटलेल्या हाताने स्वयंपाक करायचा नाही. कळालं का.
मा आता कावेरीला बोलत असते. ह्या तिघींना इतका आनंद झालेला असतो की त्यांचा आनंद अगदी गगनात मावत नसतो. कारण इतक्या वेळी हिने धमकावून धाक दाखवून त्यांना जबरदस्तीने जेवायला लावलेलं असतं. आता मात्र माने चांगलीच हिची जिरवलेली असते आणि हिची बोलतीच बंद झालेली असते. मा आल्यावर या तिघींना मात्र जास्त आनंद झालेला असतो. इकडे आता यश माला बोलवायला आलेला असतो की जेवायला चल, जेवण तयार आहे. यश आता सगळीकडे माला शोधतो पण मा काय त्याला सापडतच नाही. कारण मा बेडरूम मध्ये नसतेच. मा तिकडे गेलेली असते कावेरीची अक्कल जागेवर आणण्यासाठी. यश म्हणतो मला असं वाटतं की वर पौर्णिमा काकूच्या रूम मध्ये गेलेली दिसतीये. मा तिथेच जाऊन तिला शोधायला लागणार आणि जेवणासाठी बोलवून आणतो. मा आता स्वतःचे डोळे पुसत परत किचन मधून खाली उतरत असते आणि तिला खूप असा त्रास होत असतो. कारण 2 दिवस झाले माने काहीही खाल्लेलं नसतं. कावेरी आता मनातल्या मनात बोलत असते आणि माकडे बघून ती माची अवस्था तिला अजिबातच भगवत नसते. ती म्हणते गेली 2 दिवस मा उपाशी आहे. अन्नाचा कणही त्यांच्या पोटात गेलेला नाहीये. अशक्तपणा आलाय त्यांना. त्यांच्या चालण्यातून ते जाणवतच आहे. आता मी काय करू की मा काहीतरी खातील. आता बिचाऱ्या कावेरीलाही टेन्शन आलेलं असतं. काही झालं तरी या माने काहीतरी खाल्लंच पाहिजे, नाहीतर अजून त्यांची तब्येत बिघडायची. मा आता खाली चाललेली असते तर माचा तोल जातो. मा पडायला लागते. तेवढ्यात कावेरी येते आणि माला सावरते. कावेरी म्हणते हात लावू नकोस. मला तुझे घाणेरड्या हातांचा स्पर्श नकोच आहे. एवढी कसली काळजी दाखवतीये? आणि एवढी तुला काळजी आहे माझी तर माझ्या नवऱ्यावर असं जीव घेणं हल्लाच का केला? त्यांचा खून करण्याचा तू प्रयत्नच का केला? आता मला काळजी असं दाखवती आणि मला पकडायला आली की मी पडू नये म्हणून. मग माझ्या नवऱ्याला जीवे मारताना हा विचार आला नाही की मला याच्यापेक्षाही जास्त वेदना होतील, याच्यापेक्षाही जास्त वाईट वाटेल? का नाटकं करतीस ग? हे नाटकं करून तुला नेमकी काय दाखवायचंय? आता मा हे कावेरीला खूप बोलते. कावेरी फक्त तिला सावरण्यासाठी आलेली असते. पण मा इतकी बोलते की ती कावेरी परत शांत उभी राहते. मा म्हणते कितीही चांगला वागायचा प्रयत्न कर पण मी कधीच विसरू शकत नाही की तू माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. आणि हो, तुला या घरात आधीची जागा तर कधीच मिळणार नाही. मी या घरात आहे तोपर्यंत तरी कितीही काही कर आणि काहीही वागण्याचा प्रयत्न कर, आधी जी जागा होती ती तुला इथे मिळणं शक्यच नाही. तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली. आज या अवस्थेला फक्त तू आणि तूच कारणीभूत आहे. आणि आज आधार देण्याचं नाटक करतीये, सावरण्याचं नाटक करते का आणि कशासाठी करतीये गे सगळी थेर? मा म्हणते असं वागून तुला काय वाटतं पुण्य कमावणार आहे? पुण्य कमावणार नाहीये, तुला पापच मिळणार आहे. तू जे वागतीये ना ते पाप आहे आणि तुला पापच मिळणार तुझ्या पदरात. मा आता तिच्यावर चिडते, रागावते आणि परत तंतन करत मा पुढे चाललेली असते. मला इतकी चक्कर आलेली असते कारण माची तब्येत खरंच बिघडलेली असते. मा परत चक्कर येऊन पडायला लागते. तेवढ्याच समोरून यश पळत येतो मा करत आणि माला पटकन त्याने सावरलेलं असतं आणि इकडून कावेरीनेही सावरलेलं असतं. यश पटकन तिचा हात झटकावून टाकतो आणि कावेरी माच्या अंगाला हात लावायचा नाही. तुझी हिंमत कशी झाली मला सावरण्याची? मी आहे की तिला सावरायला. या अवस्थेला जबाबदार तू आहेस आणि आता सावरण्याचं नाटक करतीयस. यश आता सगळ्यांच्या समोर या कावेरीला बोलत असतो आणि सगळ्यांना विश्वास पटतो की यश कावेरीच्या बाजूनी नाहीये. त्यांना जो झालाय तो गैरसमज आहे. यश मध्ये आणि कावेरीत खरंच भांडण चालू आहे. यश म्हणतो तुम्ही मला माझ्या डोळ्यासमोरही नकोच आहे. माझ्या आईच्या अंगाला हात लावायची हिंमतच करायची नाही. मी त्यांना सावरणार आणि व्यवस्थित त्यांची काळजी घेणार. तुमची काही गरज नाहीये आणि हे नाटकं तर मला अजिबात दाखवू नकास. आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सगळे आश्चर्याने या यशकडे बघायला लागलेले असतात. बरं झाला तू आलास आणि मला सावरलंस. चल मला माझ्या खोलीत नेऊन घाल. मा काहीतरी खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. मी पौर्णिमा काकूला सांगतो की काहीतरी बनवायला तुझ्यासाठी. पौर्णिमा म्हणते हो वहिनी मी बनवते की. नको, माझी भूकच मेली आता, मला जेवायचं नाहीये. मा तुझं उपाशी झोपली तर मला बरं वाटणार आहे का? आणि खरंच मीही जेवेल का? का असं करतेय? का स्वतःला त्रास करून घेतेय? मा काहीतरी खा ना. आता यश खूप रिक्वेस्ट करतो आणि मला म्हणतो की काहीतरी प्लीज तू खा. मा म्हणते पौर्णिमा करेल माझ्यासाठी वेगळं जेवण पण मग ती आपल्या घरामध्ये प्रथाच होईल. एकाच घरात 2 चुली मांडल्याची, एकाच घरात 2 स्वयंपाक झाल्याची आणि मला माझ्या किचनमध्ये एका घरात 2 चुली नको. ते जो स्वयंपाक एकदा केलाय तोच सगळ्यांनी खावं ही आतापर्यंतची परंपरा आहे. कुणासाठीही या घरात वेगळं काही जेवण बनलेलं नाहीये आणि ती प्रथा माझ्यामुळे का मोडायची? आणि माझ्यासाठी वेगळं जेवण बनवायला मी आहे तरी कोण? मग आता स्पष्ट नकार देते की या घरात दुसरं काही बनणार नाही. जे काही सगळ्यांसाठी जेवण आहे तेच जेवण मी जेवणार. कारण मला माझ्या घरात 2 चुली मांडलेल्या कधीही सहन होणार नाही.
मा म्हणते असं झालं तर तो माझ्या अन्नपूर्णेचा अपमान ठरणार आणि माझ्या अन्नपूर्णेचा अपमान झालेला मला कधीही सहन होणार नाही. त्यामुळे दुसरं जेवण या घरात बनणार नाही. जे आहे ते आहे. यश म्हणतो मा तू स्वतःही काही खात नाहीये आणि दुसरं काही बनवायला सांगतोय तर ते ऐकतही नाहीये. मला काहीही नकोय सांगितलं नाही एकदा. त्यामुळे तू मला सारखं सारखं तेच तेच म्हणू नको. मला माझ्या खोलीत नेऊन घाल बस. यश आता जाता जाता कान पकडतो आणि सॉरी असं म्हणतो कावेरीला. मा म्हणते येतोस आहे की जाऊ इथेच मी जाते माझी तू थांब इथेच. येतोय मा कशाला चिडचिड करतीये. बाकी सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो की कावेरीचा माने अपमान केलाय. कावेरी म्हणते मा माझ्या हातचंही खात नाहीये आणि दुसरं काही बनवायला सांगितलं तर ते बनवही देत नाहीये. असं काहीतरी करायला लागेल की मला माझ्या हातचं खाल्ल्याशिवाय काही पर्यायच उरणार नाही. इकडे आता विद्या यमुनाच्या रूम मध्ये आलेली असते आणि तिच्या कपाटातून ते डिवोर्स पेपर चोरण्याचा प्रयत्न करत असते. काही झालं तरी कावेरीचा आणि यशचा डिवोर्स होऊ द्यायचा नाही हे विद्याने ठरवलेलं असतं. ती इतकी हिंमत करते की यमुनाच्या कपाटात ते डिवोर्स पेपर आता शोधायला लागलेली असते. यमुना आता तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि विद्याला चाहूल लागते की यमुना आलीये. विद्या पटकन दोन्ही मुलं ड्रॉइंग करत असतात त्यांच्याजवळ जाऊन बसते. यमुना दार उघडते इकडे तिकडे बघते. विद्या तू काय करतेय माझ्या रूम मध्ये. मम्मा माझ्या बर्थडे साठी क्राफ्ट बनवतोय आम्ही आणि ती आम्हाला मदत करतीये. म्हणते हो आम्ही क्राफ्ट बनवतोय. पार्थ तू ग्रीन कलर मार आणि तू पिंक मार. तुला आवडतो ना पिंक कलर मग तू पिंक दे. आता यमुना यांच्याकडे बघत असते आणि हसते. यमुना म्हणते काय गे विद्या तुझा नवरा जेमतेम काहीतरी एवढेसे पैसे कमवतो म्हणून एवढी काटकसर करतेस का. माझ्या पार्थसाठी गिफ्ट घ्यायला तुझ्याकडे पैसे नाहीये म्हणून अशी काटकसर करतीये का. तुला काहीच वाटत नाही का ग. पार्थ म्हणतो मम्मा मला मज्जा आली हे सगळं करताना आणि मला आवडतंय. करू दे की तिला का रागवतेस तू. वंस कळलं ना तुमचा मुलगा काय म्हटला आणि हे छोटस गिफ्ट आहे. उद्या तर खरं गिफ्ट देणार आहे आणि ते गिफ्ट तुम्हाला नक्की आवडेल. वंस डिवोर्स पेपर असतात त्या डिवोर्स पेपर पासून सगळं क्राफ्ट बनवलेलं असतं आणि त्याला कलर केलेला असतो. पार्थ म्हणतो मम्मा हे बघ की एरोप्लेन किती छान आहे. यमुना बघते आणि छान आहे असं म्हणते. सहज त्या डॉक्युमेंटवर तिची नजर जाते आणि ती आता वाचायला लागते. हे काय. यमुनाला आता धक्का बसतो. यमुनाला आता खरंच धक्का बसलेला असतो की डिवोर्स पेपरचं हिने विमान केलं. काय काय वेगवेगळे क्राफ्ट केले आणि त्याला कलर दिला. ही विद्या फिरली बिरली की काय डोक्यात. आता मात्र यमुनाला चांगला झटका बसलेला असतो. तिने हलक्यात घेतलेलं असतं विद्याला आणि विद्याने चांगला मोठा झटका दिलेला असतो यमुनाला. आता जोरात अशी किंचाळते विद्या आणि जोरात आवाज देऊन तिला बोलवलेलं असतं. विद्या म्हणते बापरे वंश किती चिडला आणि किती मोठा हा आवाज. घरात शांतता ठेवा. इतका आवाज वाढवू नका तुम्ही. क्राफ्टिंग करायला कुठला पेपर वापरला. साळसूतपणाचा भाव आणायचा नाही. कुठला पेपर वापरला हे पटकन सांग मला आणि अगदी काहीच कळत नाही असं माझ्यासमोर दाखवू नकोस. यशचे आणि कावेरीचे डिवोर्स पेपर वापरलेस तू एवढीही तुला अक्कल नाही का. बापरे डिवोर्स पेपर होते ते. वंश मी बघितलेच नाही डिवोर्स पेपर होते. अगं विद्या तुला थोडीही अक्कल नाही का ग. विद्या आता स्वतःलाच म्हणते. खरंच वंश बघितलेच नाही. खरंच मला अक्कलच नाहीये. तुम्ही म्हणता ना अगदी तसंच आहे ते आणि ते अगदी खरंय. खरंच मला अक्कलच नाहीये. निदान बघायला हवं होतं मी काय वापरतीये कशावर क्राफ्ट करतीये. पण मला जर तुमच्या भाषेत अक्कल असती तर हे झालंच नसतं. पण खरंच मला माहितीच नव्हतं वंश की ते डिवोर्स पेपर आहे. चुकून झालं माझ्याकडून. मला माफ करा वंश. एवढ्या वेळेला मला माफ करा. वंश आता काय करू शकतो. काही पर्याय का आपल्याकडे. खरंच माझ्याकडून चूक झाली मी मान्य करते. पण वंश तुम्हाला एक आयडिया देऊ का. तुम्ही नवीन डिवोर्स पेपर तयार करून घ्या आणि परत त्याच्यावर भाऊजींची सही घ्या. म्हणजे कसं आहे ना सगळं काही व्यवस्थित होईल. माझ्याकडून चूक झाली आहे मी मान्य करतेय. आता विद्याची वागत असते किंवा विद्याची बोलत असते त्याने यमुनाला इतका राग येत असतो. अगदी तळपायाच्या मस्तकात गेलेली असते आणि रागाने हे विद्याकडे बघत असते. विद्या म्हणते तुम्हाला माहिती आहे का वंश आईसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर ती कोणती. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद. आपल्या मुलांना कुठल्या गोष्टीने आनंद होतो ती गोष्ट त्यांना देणं. डिवोर्स पेपर काय उद्या परत तयार करता येतील त्याच्यात काय एवढं विशेष आहे. पण मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना तुम्ही किती महत्वाचा होता आणि किती तो आनंद होता. बापरे पार्थ किती खुश होता. त्यामुळे वंश एवढा विचार करू नका तुम्ही आणि लवकरात लवकर नवीन डिवोर्स पेपर तयार करा. अजिबात तुम्ही काळजी करू नका. इतक्यात तुमचे डिवोर्स पेपर येतील आणि लगेच सही करा की. चला वंश मला खूप काम आहेत. तुम्ही तेवढं डिवोर्स पेपरचं लक्षात ठेवा. अनु चल खूप काम आहेत मला.
चला 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 येते हा वंस. आता हिच्या नाकावर टिचून विद्या तिथून निघून गेलेली असते. इकडे आता यश माच्या रूम मध्ये असतो आणि माला खूप प्रयत्न करत असतो, काहीतरी खाऊन घे, खूप अशक्त झालीये मा, अशाने तुझी तब्येत खूप खालून जाईल आणि तुझी तब्येत अजून जर बिघडली तर तुला दवाखान्यात जायला लागणार. मा तू ऐकत का नाहीयेस. बिचारा यश खूप प्रयत्न करत असतो आणि काहीतरी खाऊन घे अशी माला रिक्वेस्ट करत असतो. मा ही हट्टी असते. मा म्हणते तुला सांगितलंय ना मी खाणार नाही म्हणजे नाही, तू सारखं सारखं का तेच म्हणतोय यश, मला काहीही खाण्याची इच्छाच नाहीये बघ. मा म्हणते त्या मुलीच्या हातचं मेले तरी चालेल पण तिच्या हातचं मी कधीच खाणार नाही. आता हे सगळं काही कावेरी दरवाजाच्या बाहेर उभा राहून ऐकत असते. यश म्हणतो नेहमी तुझं ऐकतो, आता मी तुझं काही ऐकणार नाही या, तुला जेवण जेवायलाच लागणार आहे. नको रे मला काही खायचं नाहीये. यश म्हणतो मा प्रसादाला नाही म्हणतेस तू, आणि तूच आम्हाला शिकवलंय की प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. प्रसाद हा खायचाच असतो, त्याचा कधीही अपमान करायचा नाही, आणि तू आता स्वतः प्रसाद खायला नाही म्हणतेस. मा हे बरोबर नाही या, तू आम्हाला एक सांगते आणि स्वतः एक करते. तुला हे खायलाच लागणार, देवाचा प्रसाद आहे हा, आणि प्रसाद तू खाणार म्हणजे खाणारच. मी तुझं काही ऐकणार नाही. तू किती हट्टी आहे, मीही तुझ्यापेक्षा जास्ती हट्टी, तुला हे जेवायला लागणार म्हणजे लागणारच. यशने खूप प्रयत्न केल्यावर, खूप रिक्वेस्ट केल्यावर मा कुठेतरी आता जेवायला लागते. यशलाही खूप आनंद झालेला असतो आणि बाहेर कावेरीला सुद्धा, की फायनली माने काहीतरी खाल्लं, कारण माची तब्येत खूप बिघडायला लागलेली असते. आता यशला खूप आनंद होतो की काहीतरी खायला लागली आहे, आणि कावेरीचा आनंद तर गगनातच मावत नसतो की बिचारे माने काहीतरी खाल्लंय बा. तिच्यामुळे ते खात नसतात, त्यामुळे कावेरीला खूपच असं वाईट वाटत असतं. आता कावेरीनेच आयडिया लढवलेली असते की प्रसादाचं ताट उचलून माकडे नेलेलं असतं आणि प्रसादाला मा कधीच नाही म्हणणार नाही. आता देवाला हात जोडते आणि मा तुमची खरंच काळजी आहे, मला तुम्हाला कधीच उपाशी राहू देणार नाही, आणि तुम्हाला त्रास झाला हेही मला सहन होणार नाही. आपल्यातला गैरसमज लवकरात लवकर दूर करायला लागणार. विद्याने आता 2 ताटं मस्तपैकी अशी सजवलेली असतात, बसण्याची व्यवस्था केलेली असते, आणि आता कावेरीला आणि यशला हाताला धरून अगदी जबरदस्तीने ओढत आणते आणि इथे बसा आणि जोडीने जेवण करा. कावेरी म्हणते विद्याताई हे काय चाललंय, मला कळेल का. अगं तुमचं लग्न झाल्यापासून या घरात काही ना काहीतरी असं वेगळं सुरूच आहे, आणि तुम्हाला निवांत वेळ किंवा शांतता किंवा कुठलीही हौसमौस तुमची झालेलीच नाहीये. मग म्हटलं चला या घरातली भांडणं तर रोजच चाललीये, काहीतरी तुमच्यासाठी वेगळं करावं. तुम्ही आता जोडीने बसायचं आणि जेवण करायचंय, हा माझा आग्रह आहे, त्यामुळे तुम्ही नाही म्हणू शकतच नाहीये. कळलंय का आता. विद्याताई नको म्हणायचं नाहीये, तुम्हाला जेवायलाच लागणार आहे. विद्या आता कावेरीला आणि यशला जबरदस्तीने खाली बसवते आणि जेवायलाच लावते. एकमेकांना घास भरवायचा आणि ओखानाही घ्यायचा. तुमच्या लग्नामध्ये हे काही झालेले नाहीये ना, आज आपण सगळं काही करू, कारण घरातल्या सगळ्या लोकांची जेवण झालंय, तुम्हीच डोकं बाकी आहे फक्त, आणि तुम्ही हे सगळं काही करायचंय कारण मी म्हणतीये म्हणून. आता विद्या त्या दोघांच्या समोर बसते, त्या दोघांना एकमेकांना घास भरवायला लावते आणि ओखानाही घ्यायला लावते. खूप आनंद होत असतो विद्यालाही, आणि यश आणि कावेरीला सुद्धा. खूप छान असे क्षण ते जगण्याचा प्रयत्न करत असतात, पण हा आनंद किती वेळ टिकणार हे आपल्याला माहित नाहीये. कुणीतरी येणार आणि मिठाचा खडा टाकणार, यात काही शंकाच नसते. यशने तर आता कावेरीला जेवण म्हणजे घास तिला भरवलेला असतो, आता कावेरी भरवणार असते, आणि कावेरी ही छान असा उखाणा घेते आणि यशला पहिला घास भरवते. यशलाही खूप छान वाटलेलं असतं. विद्या मात्र दोघांकडे अगदी टक लावून बघत असते. किती दोघांमध्ये छान असं बॉन्डिंग आहे, मग हे भांडणं वगैरे हे काय चाललंय, दोघं एकमेकांवर इतकं प्रेम करतात, मग हे कसं, आणि डायरेक्ट त्यांचं यमुनाताई डिवोर्सचा विचार करताय. विद्या अगदी त्यांच्याकडे एकटक बघत असते आणि सगळा काही विचार आता विद्याच्या डोक्यात चाललेला असतो. एकमेकांकडे बघण्यामध्ये यश आणि कावेरी इतके काय मग्न झालेले असतात की विद्या आपल्या समोर बसलीये हे त्यांच्या लक्षातही येत नाही. विद्या आता थोडा वेळ वाट बघते, पण हे काय एकमेकांकडे बघण्यापासून काय लांब होत नाही. विद्या आता जरा खोकते आणि म्हणते अरे मी सुद्धा इथे आहे, माझा विचार करा, काय चाललंय, तुम्ही दोघच नाही आहात, मी सुद्धा आहे, विचार करा माझ्याकडे बघून. आता दोघही लाजतात आणि पटकन खाली बघून घेतात. कावेरी म्हणते झालंय आता आम्ही जेवतो आमचं. विद्या म्हणते नाही, एकमेकांना अजूनही भरवा आणि जरा स्पीड घ्या. एवढ्या हळू स्पीडने जर जेवण भरवायला लागला तर 1 वर्ष लागेल अख्खं ताट संपायला. जरा पटपट आवरा की. विद्या आता स्वतःच लाजत असते, तीच नवरी असल्यासारखं फील येत असतं आणि खूप लाजत असते. मला एवढंच म्हणायचंय यश भाऊजी, कावेरी,
की हे दिवस एन्जॉय करून घ्या. हे सुरुवातीचे दिवस खूप छान असतात आणि हवेहवेसे वाटतात. तुम्ही दोघं हे दिवस प्लीज एन्जॉय करा, कारण हे दिवस काय परत येत नसतात. खूप लाजते विद्या आणि हसत असते. आता कावेरीही लाजते आणि यशही लाजून विद्याकडे बघत असतो. विद्या म्हणते, तुम्ही आरामात जेवा, उद्या पार्थचा बर्थडे आणि त्याच्यासाठी मला गिफ्ट बनवायचंय आणि अनु माझी वाट बघतीये. काहीतरी आम्हाला करायला लागणार, त्यासाठी मी जाते आणि अनुच्या मदतीने काहीतरी जमतंय का ते बघते. तुम्ही आरामात जेवा, काही लागलं तर घ्या. चला आता येते. आणि विद्या तिथून धावतच निघून गेलेली असते. आता तिथे फक्त यश आणि कावेरी दोघंच थांबलेली असतात जेवण करत. विद्या निघून गेल्यावर यश आणि कावेरी एकमेकांकडे बघत असतात आणि खूप ते आनंदी असतात की हळूहळू सगळं काही व्यवस्थित होणार. आणि मा जेवल्यामुळे तर यशलाही आनंद झालेला असतो आणि कावेरीलाही, त्यामुळे ते आधीच आनंदात असतात. आणि आता हे एकत्र जेवण्याचा घाट घातलेला असतो विद्याने, त्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. कावेरी आता अमृताला म्हणते, आता तू एक्सेप्ट कर की माझं आणि यशचं लग्न झालंय. तुझं इथे काहीही होऊ शकत नाही आणि यशची स्वप्न बघणं तर तू बंदच करून टाक. त्यामुळे आता तुझं सामान काय असेल ते घ्यायचं आणि इथून लगेच निघून जायचं, कारण मी काही यशला सोडणार नाही आणि यशची बायको तू होण्याचं जे स्वप्न बघतीये ते कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुझं सामान घ्यायचं आणि इथून लगेच निघून जायचं. आता हे सगळं झालेला घडलेला प्रकार अमृता माला जाऊन सांगते आणि सगळं जास्त काही वाढवून सांगितलेलं असतं. मा येते आणि सगळ्यांना जमा करते. या पोरीची हिंमत जरा वाढतच चाललीये आणि इने जे केलंय त्याची शिक्षा यश तू स्वतः करणारे या पोरीला. ही आता हिंमत वाढल्यामुळे काहीही करतीये आणि इला शिक्षा तू स्वतः करणारे यश ती मी सांगतीये म्हणून. घरात काही तमाशा चालला आणि यमुनाने तोंड घातलं नाही असं होणारच नाही. यमुना लगेच काठी आणते आणि म्हणते, याच काठीने लग्नाच्या आधी अमृताला मारलं होतं कावेरीने. आता यश तू सुद्धा या काठीने कावेरीला मारायचं आणि बदला पूर्ण घ्यायचा. यशला आता धक्काच बसलेला असतो की मी कसं कावेरीला मारू, तिने काही केलंच नाहीये तर मारण्याचा संबंध कुठे. यश आता अगदी धक्क्याने कावेरीकडे बघतो आणि कावेरीही त्याच्याकडे बघायला लागलेली असते. यमुना मात्र त्याच्या समोरच काठी घेऊन उभी असते. काही झालं तरी तू माच्या समोर इला मारणार म्हणजे मारणारच, तरच माच्या जीवाला शांती लागणार. आणि माला बरं वाटावं असं वाटत असेल तर तू तिला नक्की मारणार म्हणजे मारणारच. आता बघूया यश खरंच कावेरीला मारतो का. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.